आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 वेगवेगळ्या प्रकारची भजी बघणार आहोत। तर ती कोणती आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जास्त वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। भज्यांमध्ये सगळ्यात पहिला प्रकार जो आपण बघतोय ते आहेत कांद्याचे भजे। तर त्यासाठी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा असा लांब आणि पातळसर कापून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची। तुम्हाला जर हिरवी मिरची नसेल टाकायची तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर देखील वापरू शकता। मी जी हिरवी मिरची वापरलेली आहे ती कमी तिखट आहे म्हणून वापरली आहे। त्यानंतर याच्यामध्ये टाकायचा आहे थोडासा ओवा। ओवा टाकण्याच्या आधी तो हातावर चांगला चुरगळून घ्यायचा, म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो भज्यांमध्ये छान उतरतो। त्यामुळे आपण इथे थोडासा ओवा चुरगळून टाकलाय। त्यानंतर इथे टाकायचं आहे थोडंसं मीठ। तर इथे साधं मीठ आणि काळं मीठ असं दोन्ही वापरलेलं आहे। तर सुरुवातीला मीठ टाकताना अगदी थोडंसं टाकायचं आणि आता हे मीठ या कांद्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। मीठ व्यवस्थित लावून झालं की मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बेसन पीठ। तर इथे मी 2 चमचे बेसन पीठ वापरणार आहे। सुरुवातीला पिठाचा अंदाज नसेल तर एकदम खूप पीठ टाकायचं नाही। तर इथे 2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। आता ही पीठ देखील कांद्याला व्यवस्थित लावून घ्यायची आहेत। आता या ठिकाणी मी टाकणार आहे चाट मसाला। चाट मसाला भज्यांमध्ये टाकला की भजे जे आहेत ते अजूनच छान चटपटीत लागतात, त्यामुळे इथे चाट मसाला वापरलेला आहे। तुम्हाला आवडत नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता किंवा मग चाट मसाल्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरचा वापर करा। आता हा चाट मसाला पण ह्या मिश्रणात नीट मिक्स करून घेतला आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। तर पाणी टाकताना एकदम एका वेळी खूप पाणी टाकायचं नाही, कारण कांद्याला सुद्धा पाणी सुटलेलं असतं। त्यामुळे ह्या मिश्रणामध्ये अगदी थोडं करून पाणी टाकून याचं भज्यांसाठीचं बॅटर तयार करायचं आहे। आता मगाशी इथे मी हळद टाकायची विसरले होते आणि आपण हे जे भजी करणार आहोत हे सोडा न वापरता करणार आहोत, त्यामुळे इथे मी हळद वापरून मग हे भजे करते। तर आता ही हळद नीट मिक्स करून घेतली आहे। आता इथे सोडा टाकणार नाही, तर त्याऐवजी इथे टाकायचे 1 चमचा तेलाचं मोहन। तर हे जे तेलाचं मोहन आहे हे चांगलं कडकडीत गरम तेल करायचं आणि मग ते 1 चमचा ह्याच्यामध्ये टाकायचं। मोहन टाकल्यानंतर ते पण ह्या बॅटरमध्ये नीट मिक्स करून घ्यायचं। तर भजे करण्यासाठीचं जे बॅटर आहे ते इथे तयार झालेलं आहे। हे बॅटर फार पातळ करायची गरज पडत नाही आणि आता आपण याचे भजे तयार करायला घेऊयात। तर इथे कढईमध्ये मध्यम आचेवर तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल फार कडकडीत गरम करायचं नाही किंवा अगदी कमी गरम पण ठेवायचं नाही, तर मध्यम तेल गरम असलं पाहिजे। आणि ज्यावेळी आपण भजे तळणार तेव्हा सुद्धा गॅसची जी फ्लेम आहे ती मिडियमच असली पाहिजे, म्हणजे जे भजे आहेत ते चांगले आतपर्यंत तळले जातात, शिवाय बाहेरून पण चांगले कुरकुरीत होतात। तर ह्याला चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपण हे भजे तळून घेणार आहोत। तर भजे इथे तळून झालेले आहेत, त्याला कलरही सुरेख आलेला आहे। हे तळलेले भजे आता एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे, म्हणजे जे अतिरिक्त तेल आहे हे निघून जाणार। तर इथे सगळे भजे करून झालेले आहेत आणि आता हे भजे जर आतून पाहिले तर अगदी चांगले तळले गेलेले आहेत, बिलकुलही कच्चे राहिलेले नाही आहेत। तर दुसरा जो आपण भज्याचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे मिरचीचे भजे। तर अशा मार्केटमध्ये मोठ्या मिरच्या मिळतात, त्या मिरच्या इथे वापरणार आहे। तर त्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत। या मिरच्यांच्या आतमध्ये ज्या बिया असतात त्या पण इथे पूर्णपणे काढून टाकलेल्या आहेत। आता हे मिरचीचे भजे करण्यासाठी आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ वापरायचं आहे। तांदळाचं पीठ वापरलं की भजे जे आहेत ते छान कुरकुरीत होतात, म्हणून इथे तांदळाचं पीठ वापरले। यामध्ये टाकायचे चवीनुसार मीठ आणि तिखटपणासाठी इथे लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे। त्यानंतर आता भजे आहेत म्हणजे थोडासा ओवा तर टाकायलाच पाहिजे, की ज्याच्यामुळे आपल्याला गॅसेसचा किंवा पचनाचा त्रास होत नाही, म्हणून इथे भज्यांमध्ये ओवा हा टाकायचाच। आणि आता इथे ह्या बॅटरमध्ये अगदी थोडासा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आणि आता याच्यामध्ये थोडं करून पाणी टाकायचं आणि याचं छानसं असं भज्यांसाठीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर आता हे जे भज्यांसाठी आपण बॅटर बनवतोय हे फार घट्ट नसावं, कारण जर हे बॅटर खूप घट्ट असलं तर ज्यावेळी आपण याच्यामध्ये मिरच्या बुडवून त्याचे भजे तळणार तर ते जे बॅटर आहे ते आतून कच्चं राहण्याची शक्यता असते आणि मिरच्यासुद्धा थोड्याशा कचकच लागतात किंवा फार सेलसर राहिलं तर हे जे बॅटर आहे ते त्या मिरच्यांवर राहणार नाही। तर व्हिडिओत दिसते त्याप्रमाणे फ्लोइंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथे हवं आहे।
तर आता इथे भजे करण्यासाठीचं बॅटर तयार झालेलं आहे। त्यामध्ये आपण हे ज्या कट केलेल्या मिरच्या आहेत त्या टाकायच्या आणि त्या एक एक करून तेलामध्ये सोडायच्या आणि छान तळून घ्यायच्या आहेत। तर तुम्ही हवं तर अशा चमच्याच्या मदतीने हे जे भजे आहेत ते तळून घेऊ शकता, किंवा मग हाताने एक एक मिरची घ्यायची, ती ह्या बॅटरमध्ये डीप करायची आणि मग तळून घ्यायची। यापैकी जे तुम्हाला सोपं वाटेल, सोयीस्कर वाटेल त्यानुसार तुम्ही ही भजी तळून घ्या। आता ही भजी पण आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची, त्याला छान सोनेरी रंग आला पाहिजे। त्यासाठी ही जी भजी आहेत ही सुद्धा मध्यम गॅसवरच आपण तळून घेणार आहोत। तर इथे ही भजी छान सोनेरी रंगावर तळून झालेली आहेत आणि छान कुरकुरीत पण दिसतात। ही भजी पण आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊयात, म्हणजे त्यातलं जे अतिरिक्त तेल आहे ते या टिश्यू पेपरमध्ये सोक केलं जाईल। तर इथे ही मिरचीची भजी करून तयार झालेली आहेत। आता या मिरचीच्या भज्यांवर तुम्ही थोडासा चाट मसाला टाकून मग खाल्लीत तर ही भजी खूप स्वादिष्ट लागतात। एकदा नक्की अशा प्रकारे करून बघा। आता पुढचा जो भज्यांचा आपण प्रकार बघणार आहोत ती आहेत पालकची भजी। तर त्यासाठी इथे मी पालकची पानं चांगली स्वच्छ धुवून त्यातलं पाणी निथळून घेतलेलं आहे आणि ही जी पालकची पानं आहेत ही आपण अशीच ठेवून त्याची भजी करून घेणार आहोत। तर त्यासाठी आधी आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर बॅटर बनवण्यासाठी इथे मी जसं मगाशी आपण मिरचीच्या भज्यांसाठी बॅटर बनवलं होतं अगदी सेम त्याच पद्धतीने हे सुद्धा बॅटर बनवून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये ही जी पालकाची पानं आहेत ही अशीच डीप करायची आणि त्यानंतर मग ही भजी तळून घ्यायची। तर ज्यावेळी आपण ही पालकाची पानं यामध्ये डीप करणार तर ह्याला फार पीठही लावायचं नाही आहे किंवा अगदीच कमी पण लावायचं नाही आहे। तर जसं व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे हे बॅटरमध्ये बुडवून याची भजी करून घ्यायची आहेत। तर एका वेळी कढईमध्ये जेवढी बसतील तेवढी ही भजी इथे करून घ्यायची आहेत। आता हे जे बॅटर आपण बनवलेलं आहे हे फार घट्टही नाही आहे किंवा फार सैलसरही नाही आहे, त्याच्यामुळे हे जे बॅटर आहे हे या पानांना थोडंसं स्टिक पण झालेलं आहे, अगदीच निघून गेलेलं नाही आहे। तर ही जी भजी आहे ती चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपण तळून घेणार आहोत। आता एका बाजूने ही पालकची भजी तळून झाली आहे, दुसऱ्या बाजूने पण अशाच प्रकारे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत। भजी तळून झाल्यानंतर आता टिश्यू पेपरवर काढून घेऊयात, म्हणजे त्यातलं जे अतिरिक्त तेल आहे ते या टिश्यू पेपरला निघून जाईल। तशी ही पालकची भजी गरम असताना छान कुरकुरीत लागतात, तर त्याच वेळी ही खाऊन घ्या। आणि तुम्ही अशा प्रकारे पालकची भजी नक्की करून बघा। तर पुढचा जो आपण भज्यांचा प्रकार बघतोय तोही पालकच्या भज्यांचाच आहे, परंतु इथे मी ही जी पालकची पानं आहेत ही स्वच्छ धुवून अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली आहेत। आता ही बारीक चिरलेली जी पानं आहेत ती एका बाउलमध्ये काढून घेऊयात। तर इथे जेवढी पण बारीक चिरून घेतलेली पानं होती ती सगळी काढून घेतली आहे। त्यामध्ये आता बेसन पीठ टाकायचं आहे। तर सुरुवातीला नेहमीप्रमाणेच बेसन खूप टाकायचं नाही, एकाच वेळेला थोडं थोडं करून याच्यामध्ये टाकायचं आहे आणि भजी चांगली कुरकुरीत व्हावी म्हणून याच्यामध्ये तांदळाचं पीठ देखील टाकायचं आहे। आणि आता याच्यामध्ये टाकून घ्यायचे चवीनुसार मीठ आणि तिखटपणासाठी इथे लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची असेल तर तुम्ही हिरवी मिरची वापरा। इथे मी 2 चमचे लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि याच्यामध्ये अगदी थोडासा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे। आता हे सर्व जिन्नस नीट व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत। हे सर्व जिन्नस नीट व्यवस्थित एकत्र करून झाले की मग याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि मग भज्यांसाठीचं जे बॅटर असतं ते आपण इथे करून घेणार आहोत। तर आता हे जे भज्यांसाठीचं आपण बॅटर बनवते हे फार सैलसरही नसावं किंवा फार घट्टही बनवायचं नाही आहे आणि याच्यामध्ये पालकची पानं वापरलेली त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर जे भजे आहेत ते खूपच तेलकट होतील। आता इथे बॅटर तयार झालेलं आहे, याचे लगेचच भजे करायला घेऊयात। तर इथे कढईमध्ये तेल मध्यम आचेवर गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये एक एक करून छोटे छोटे आकाराचे हे पालकचे भजे करून घ्यायचे आहेत। ते एका वेळी कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे भजे आपण इथे तळून घ्यायचे आहेत। हे भजे पण चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे, याला देखील छान सोनेरी रंग येतो तोवर आपण हे भजे उलटपालट असे करून तळून घ्यायचे। भजे तळून झाले की पुन्हा हे भजे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे। तर इथे पालकचे दुसऱ्या प्रकारे पण भजे करून झालेले आहेत। या सगळ्या भज्यांचा आस्वाद तुम्ही चहा सोबत घेऊ शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 प्रकारे भजे बघितलेले आहेत, कांद्याचे भजे, मिरचीचे भजे
आणि पालकचे जे भजे आहेत ते 2 प्रकारे बघितले आहेत। यापैकी तुम्हाला कुठल्या प्रकारचे भजे आवडतात मला कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। परत भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।